भावा ती सगळं सोडलं. वहिनी काय म्हणते आपली, नांगणाला बोलवा. नांगणाला मला सोडून गुलाबजाम खाल्लं ना, मला कसं तरी होता. एवढं द्या ना ठेव, आपल्याला आपला पॅटर्नच वेगळा आहे. नाही भेटलं तर गोळीगत धोका देतो बिल्ली. ज्यांच्या लग्नात आपण फुल एन्जॉय करायचा विचार करतो ना, नेमकी तीच कार्टी पळून जाऊन लग्न करतात. तरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन पोरी अगोदर पासनच दिसायला गोऱ्या पान असतात, वरन क्रीम पण लावतात. आई शपथ सांगतो LED बल्बच दिसतात. नुसता पांढरा शिपट कार्यक्रम. तुमचे मित्र तुमच्यासाठी जीव देतील, पण कोणत्याच पोरी संग तुमची सेटिंग लावून देणार नाहीत. देतच नाहीत व. भावांनो, लग्न होत नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नका, कारण ज्यांचं लग्न झालंय त्यांची बायको लाखात एक आहे आणि तुमची बायको तर करोडोत एक असेल, म्हणून तर सापडत नाही. चोली के पीछे क्या है हा? तू सुधारणार नाही रे दादा, बंद कर रे. प्रदेशामध्ये हुशार पुणेना म्हणलं जातंय शी इज व्हेरी टॅलेंटेड, आणि आपल्या भारत देशामध्ये ए बाबा सांभाळून जरा, इकून खाईल ती तुला. इतिहास साक्षी भावांनो, पेपरला शेजारी बसलेली मुलगी कधीच दादा म्हणत नाही. तू माझी मंजुळी, तुला बियाला डोळ्यानं खालती खाली पोळी मंजुळी तुला. हे कलियुग आहे भावा, इथं शपथ खाणारे नाही तर क्वार्टर पेनारेच खरं बोलतात. ऑनलाईन असून रिप्लाय न देणारे लोक ही त्या ICU मध्ये असलेल्या पेशंट सारखे असतात, जी जिवंत असतात पण बोलत काही बी नाहीत. एक होता राजा, एक होती राणी, दोघे मेले, खतम कहाणी. मस्त जोक मारा या हसरे हलकट. भावा, तू स्वतःला लय भारी समजू नको, कारण तू टायपिंग करेपर्यंत ना तिने 4 जणांना रिप्लाय देऊन मोकळी झालेली असते. आपल्या नशिबातच नाही कुठली पप्पाची परी, मग काय करायची. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे म्हण, सिंगल झालोय, जिंदगी झाट. काय काय पोरी एवढ्या हुशार असतात की त्यांनी त्या पोराला बी चुना लावतात, जी पोरग गाडीची टंकी हलवून सांगू शकते की गाडी कुठेपर्यंत जाणार आहे. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग, दिलात झापक झुपक झापक. काय माहित लोक प्रपोज कशी करतात. मला तो वडापाव सोबत चटणी महागायला पण लाज वाटते. पहिल्या पोरांनी लव्ह मॅरेजचं नाव जरी घेतलं तर घरचे असे गरम व्हायचे, आणि आता हळूच विचारतात हाय का तुझं कुठं, सांग बाबा, देतात लव. आधी सिंगल असण्याचं दुःख आणि त्यात काय लोक म्हणतात. मग भावा काय म्हणते वहिनी. श्रीकृष्णाला 16,000 बायका होत्या, पण तो त्याचा मित्र सुदामाला कधीच विसरला नाही. आणि माझा मित्र एक शेमडी काय पटली, माझा फोन पण उचलत नाही आणि मला फोन बी करत नाही. तू भेट फक्त, सांगतो तुला शेमड्या ढकल. जीवाच्या पलीकडे जपत होतो तिला, तरी पण सोडून गेली ती मला. 15चा रिचार्ज कर ना तुम्ही तरच चाल मला बघण्यासाठी, फक्त 10-20 हजार रुपये उसने देऊन बघा. जर पैसे कमवण्याचा विषय चालला ना, तर आपण अंबानीला पण मागे टाकू शकतो. पण कसं आहे ना, शेवटी जाताना मोकळ्या हातानेच जायचंय, त्यामुळे मी लई लोड घेत नाही. आम्ही मुली नसत्या तर तुमचे कपडे कोणी धुतले असते रे. अहो, तुम्ही मुली नसत्या
तर आम्ही कपडे कशाला घातले असते, बोंगळ चिडला असतो. मित्राच्या गर्लफ्रेंडला बघून कधी कधी वाटतं देशाचं सौंदर्य चुकीच्या हातात आहे. भावांनो, माझ्या हातावर प्रेमाची रेषच नाही आहे. लहानपणी जलजिरा चाटता चाटता भोका दिले बी चाटून घेतलं. पोरींसोबत बोलायला नाही भेटलं तर लग्न झालेल्या बायकांसोबत बोलतील, पण हे पोरं आहेत साहेब, हार थोडी मानतील. पोरी पटवण्यासाठी काय काय करतात? मस्तपैकी केसवरी, 80 रुपयाची कॅडबरी, आणि पोरी मस्त एक स्माइल. पोराच्या आयुष्याला घोडा खलास. सगळ्यांना माहितीये माझी गर्लफ्रेंड आहे म्हणून, पण मलाच माहिती नाही ती कोण आहे म्हणून. देवात आणि नवरदेवात काहीच फरक नसतो. देवाची आरती असते सुख करता दुःख करता, आणि नवऱ्याची आरती असते असं का करता तसं का करता. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी चाह रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है.